नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केलेली असेल किंवा लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केलेली नसेल, तरी सुद्धा तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे की नाहीये, मिळणार आहे तर कधी मिळणार आहे, याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला मिळणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हात मात्र नक्कीच करा. 8 डिसेंबर 2025ला एक जी-आर आला आहे आणि या जी-आरनुसार लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे. तर याच्या संदर्भातली माहिती सांगितलेली आहे. आता याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यावरती क्लिक करून तो जी-आर तुम्ही आपल्या टेलिग्रामवरती जाऊन घेऊ शकता. पण त्याची काय आवश्यकता भासणार नाहीये. संपूर्ण जी-आर मी विस्तारितपणे सांगणार आहे. मेन पॉईंटच त्यामध्ये जे आहेत ते सांगतोय. बाकीचं जी-आर वाचण्याची, ऐकण्याची, समजण्याची काही गरज नाही. तर तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता कधी मिळणार आहे, ह्याचं उत्तर आहे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये, म्हणजे आजपासून 4 ते 5 दिवसापर्यंत तुमचं जे काही नोव्हेंबर महिन्याचे हप्ते आहेत ते हप्ते तुमच्या बँकेमध्ये डीबीटी होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केलेली नसेल तरी सुद्धा तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत भेटणार आहे. होय लाडक्या बहिणींनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तो हप्ता के-वाय-सी केली नाही तर मिळणार नाही. पण आता ही अपडेटेड माहिती मी सांगतोय की का सांगतोय, अगोदर जी के-वाय-सीची टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड एक्सटेंड झाला नव्हता, पण आता एक्सटेंड झालेला आहे, म्हणजे मुदतवाढ झालेली आहे. त्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला ई-के-वाय-सी न करता सुद्धा मिळणार आहे. पण डिसेंबर महिन्याचा जो काही लाडकी बहिणीचा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला ई-के-वाय-सी न करता मिळणार नाही. आता ही माहिती जी मी सांगितली डिसेंबर महिन्याची हप्त्याची ई-के-वाय-सीची, याच्या संदर्भात कोणतीही कुठेही ऑफिशियल अपडेट नाही. पण तरी पण मी ही गोष्ट माझ्या मार्फत का सांगत आहे, तर अगोदर 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी होत्या, यांची के-वाय-सी करणे बाकी होतं आणि 2-2.5 महिन्यामध्ये ते शक्य नव्हतं. त्याच्यामुळे टाइम पिरियड वाढणं हे साधारण गोष्ट आहे. कसं असतं, आम्ही जी-आर फॉलो करतो आणि या संदर्भातली सगळी अपडेट आमच्यापर्यंत असते. त्याच्यामुळे अंदाज सुद्धा आम्हाला योग्य तो लावता येतो आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी मुदतवाढ होणार आहे हे मी अगोदरही सांगितलेलं होतं. पण आता मुदतवाढ होईल की नाही याच्या संदर्भातली कोणतीही एक अंदाज सुद्धा वर्तवता येत नाहीये. कारण डिसेंबरचा लास्ट आहे, 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला तारीख दिलेली आहे. त्या तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल तर करून घ्यायचं आहे. जर नाही केली तर गॅरंटी नाहीये की तुमचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला ई-के-वाय-सी न करता मिळेल की नाही. लाडक्या बहिणींनो, पुन्हा सांगतोय, आणखी ई-के-वाय-सी केली नसेल तर डिसेंबरच्या 31 तारखेच्या आत तुम्हाला ही ई-के-वाय-सी आहे ती करून घ्यायची आहे. घर बसल्या 5 मिनिटांमध्ये ही लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी कशी करायची जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा.